ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण लेक्चर स्टार्ट करूया. आपला आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवत आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. आपला टॉपिक चालू आहे इश्यू ऑफ डिबेंचर्स. ओके, तर आता आत्तापर्यंत जे सम्स आपण सॉल्व केले ते काय होते, टर्म्स होते, टर्म्स अँड कंडिशन, म्हणजे कशा प्रकारे डिबेंचर इश्यू केले जातात, किंवा आपण एखादा बिझनेस परचेस करतो तर त्याच्यातून डिबेंचर्स कशा प्रकारे दिले जातात. तर तशा दोन प्रकारचे प्रॉब्लेम आपण शिकलो. आता जे नवीन प्रकारचा प्रॉब्लेम आपण शिकणार आहोत त्याच्यात कसं आहे, डिस्काउंट किंवा लॉस जो आपण शिकलो तो लॉस आपल्याला राईट ऑफ करायला लागतो. साधारण तुम्ही 11वी किंवा 12वीला ही एक ॲडजस्टमेंट शिकला होता की राईट ऑफ करणे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस राईट ऑफ करणे, प्रॉफिट अँड लॉस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करणे. तर तशा प्रकारच्या ज्या ॲडजस्टमेंट तुम्ही फायनल अकाउंट्समध्ये शिकला होता. आता त्याच ॲडजस्टमेंट जर्नल किंवा लेजरमध्ये कशा करायच्या, त्याच ॲडजस्टमेंट जर्नल किंवा लेजरमध्ये कशा करायचा याचं आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर मी तुम्हाला प्रॉब्लेम ऑलरेडी पाठवलेला आहे ग्रुपवरती, तर मी वाचतो. आता आपण डिस्कस करूया. ओके, तर मी आता प्रॉब्लेम वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 15वा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, ऑन एप्रिल 1, 2010 निखिल जैन अँड कंपनी इश्यूड 1,07% डिबेंचर्स ऑफ ₹10 each. आता नीट लक्ष द्या, 1 करोड प्रेफरन्शियल्स आपण इश्यू केले 100 रुपयाचे, आणि ॲट अ डिस्काउंट ऑफ 4, म्हणजे त्याच्यावरती 4 रुपयाचा डिस्काउंट आहे. ओके, तर आपलं डिस्कशन चाललं होतं की साधारण आपल्याला काय करायचं आहे, डिस्काउंट किंवा लॉस जे असतात ते राईट ऑफ करायचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये 1 करोड डिबेंचर 100 रुपयाचे आहेत. 1 करोड डिबेंचर 100 रुपयाचे म्हणजे आपल्याला 100 कोटी मिळणार. किती मिळणार? 100 कोटी. आणि त्याच्यावरती 4 रुपयाचा डिस्काउंट आहे, म्हणजे 4 कोटीचा डिस्काउंट, आणि उरलेले पैसे आपल्याला मिळणार. 100 कोटीचे डिबेंचर, त्याच्यातनं 4 कोटी गेले म्हणजे 96 कोटी रुपये आपल्याला पहिल्या एंट्रीमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, रिडीमेबल आफ्टर 5 years, म्हणजे 5 वर्ष झाल्यानंतर हे पैसे परत करायचे आहेत ॲट अ प्रीमियम ऑफ 6%, म्हणजे 6% प्रीमियमनी ते पैसे परत करायचे. आता नीट लक्ष द्या, आता या ट्रान्झॅक्शनमध्ये 4% आपला डिस्काउंटचा लॉस आहे. 4% काय डिस्काउंटचा लॉस आहे, आणि 6% हा प्रीमियमचा लॉस आहे, म्हणजे टोटल 10%चा लॉस आहे. ठीक आहे, तर पहिली एंट्री इश्यूची करावी लागेल. त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटलं आहे, रेकॉर्ड नेसेसरी जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर अँड रायटिंग ऑफ लॉस ऑन इश्यू डिबेंचर, ऑल्सो प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस, ऑल्सो प्रिपेअर लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट. तर प्रॉब्लेम जेवढा वाटतो तेवढा कठीण नाही आहे, प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. पहिली इश्यूची एंट्री आपल्याला करायची आहे. इश्यूची एंट्री झाल्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या एंट्रीज करायच्या आहेत त्या कशाला एंट्री करायच्या आहेत, आपल्याला लॉस राईट ऑफ करण्याच्या एंट्री करायच्या. आता हा लॉस आपल्याला काय करायचा आहे, जो लॉस झालेला आहे तो जेवढी वर्ष आहे, म्हणजे आपण लोकांना डिबेंचर इश्यू करण्यापर्यंत, त्याचे पैसे परत करण्यापर्यंत, इश्यूपासून रिडम्शनपर्यंत. इश्यूचा अर्थ आपण काय घेतो, लोकांना आपण शेअर्स विकतो त्याला इश्यू म्हणतो, आणि लोकांचे पैसे आपण परत करतो त्याला रिडम्शन म्हणतो. तर या दोघांमधला जो पिरियड असतो तो आपल्याला कन्सिडर करायचा असतो, म्हणजे 5 वर्षाचा पिरियड आहे. तो पिरियड किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा. आता नीट लक्ष द्या, त्या 5 वर्षांमध्ये आपल्याला जो लॉस आहे तो राईट ऑफ करायचा आहे. आता टोटल लॉस किती होता? 4% डिस्काउंटचा लॉस, 6% प्रीमियमचा लॉस, असा 4 आणि 6 10%चा लॉस आहे. 4 आणि 6 10%चा लॉस आहे, म्हणजे 100चे 10% 10 रुपये होतात. 100चे 10% होतात 10 रुपये होतात. आणि
10 × 1 कोटी टोटल 10 कोटीचा लॉस आहे. 10 × 1 कोटी टोटल 10 कोटीचा लॉस आहे. 10 कोटीचा लॉस 5 वर्षामध्ये कमी करायचा. 10 कोटीचा लॉस काय करायचा? 5 वर्षामध्ये कमी करायचा. म्हणजे त्याचं प्रपोर्शन काढायचं 1/5. 10 कोटीला 1/5ने आपल्याला कमी करत जायचं आहे. तर 10 कोटीचं 1/5 किती होतं? 2 कोटी होतात. 10 कोटीचे 1/5 किती होतात? 2 कोटी होतात. दरवर्षी 2 कोटीचा लॉस कमी करत जायचं. हीच ॲडजस्टमेंट तुम्ही 11वी आणि 12वीला फायनल अकाउंट्समध्ये शिकली होती, ज्याच्यात तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे तुम्ही राईट ऑफ करत होता. तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली असायची, राईट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स इन 5 years आणि अमाऊंट 10,000 असायची. तर तुम्ही काय करायचा? 10,000चं 1/5 जेवढे इयर्स दिलेत त्या प्रपोर्शनमध्ये दरवर्षी तुम्ही कमी करत जायचा. म्हणजे आता या प्रॉब्लेममध्ये अमाऊंट थोडी मोठी आहे, ठीक आहे. अमाऊंट मोठी असली आपल्याला फरक पडत नाही, पण आपल्याला काय कॅल्क्युलेशन्सच करायचे, ठीक आहे. कॅल्क्युलेशन्स करायचे, त्यामुळे अमाऊंट किती का मोठी असते ना आपल्याला फरक पडत नाही, ठीक आहे. तर बेसिकली काय 10 कोटीची अमाऊंट आहे आणि 5 वर्षात ते पैसे त्यांना परत करायचे. म्हणजे तुम्हाला दरवर्षी 1/5 एवढी अमाऊंट राईट ऑफ करायला लागेल, ठीक आहे. तर आता आपण एंट्री स्टार्ट करूया. पहिल्यांदा फॉर्मॅट बनवूया आपण. आता हा मनन पब्लिकेशनचा 15वा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि जी पार्टी आहे तिचं नाव काय? निखिल जैन अँड कंपनी. इन द बुक्स ऑफ निखिल जैन अँड कंपनी, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर ही केस कशी आहे? इश्यूड ॲट डिस्काउंट रिडीमेबल ॲट प्रीमियम. म्हणजे कमी याच्यात आपण लोकांना विकले आणि देताना जास्त देणार. इश्यूड ॲट डिस्काउंट रिडम्शन ॲट प्रीमियम ही अशी केस आहे, ठीक आहे. तर त्याची पहिल्यांदा आपण जर्नल एंट्री करूया. डिबेंचर इश्यू करण्याची पहिली आपल्याला काय करायची आहे? जर्नल एंट्री या ठिकाणी करायची आहे, ठीक आहे. तर आपण ती एंट्री करूया. आता नीट लक्ष द्या, ही एंट्री कशी आहे आपली? तर टोटल मी मगाशी तुम्हाला डिस्कस जे केलं की 1 कोटीचे डिबेंचर्स आहेत आणि 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि त्याच्यातनं 4% डिस्काउंट वजा होणार. म्हणजे 100चे 4% डिस्काउंट म्हणजे 4 रुपये. 4 रुपये 100रातनं वजा होणार आणि राहणार 96. म्हणजे आपल्याला 1 कोटी इंटू 96 कोटी रुपये मिळणार. तर इकडे काय करायचं? 1 करोड इंटू 96 असं करायचं आहे आपल्याला. 1 करोड इंटू 96 म्हणजे 96 कोटी आपल्याला मिळाले. 96 कोटी एवढे रुपये मिळाले. 96, ठीक आहे. 96 कोटी मिळाले आणि डिस्काउंट आहे तो 4 रुपयाचा आहे. 100चे 4% 4 होतात आणि हे प्रीमियम आहे तो 6%. तर 100चे 6% 6 होतात. म्हणजे 4 आणि 6 10 झाले. 4 आणि 6 किती झाले? 10. तर आपल्याला 1 कोटीवरती 10 रुपयाचा डिस्काउंट आहे. 1 कोटीवरती 10 रुपयाचा टोटल लॉस आहे. डिस्काउंट 4 रुपयाचा आहे. डिस्काउंट कितीचा आहे? 4 रुपयाचा. टोटल लॉस 10 आहे. तर इकडे 1 कोटी इंटू 10 करायचे. 1 कोटी इंटू 10 कोटीचा लॉस. त्याच्यानंतर डिबेंचर जी आपली फेस व्हॅल्यू आहे त्याला किती येणार? 1 कोटी इंटू 100. तिकडे आपल्याला पूर्ण 100 दाखवायचे. इथे किती दाखवायचे? पूर्ण 100 म्हणजे 100 कोटी झाले. याला आपण बिलियनर असं म्हणतो. 100 कोटी. $100 कोटी डिबेंचर्सला दाखवले आणि इन फ्युचर आपण त्यांना प्रीमियम देणार आहोत. एक्स्ट्रा पैसे त्यांना देणार आहोत. 1 कोटी इंटू 6 रुपयाचा प्रीमियम आहे. 1 कोटी इंटू 6 म्हणजे 6 कोटीचा प्रीमियम. ठीक आहे. 1 कोटी इंटू 6 कोटीचा प्रीमियम. परत एकदा एंट्री समजवणार आहे मी. बघा
या प्रॉब्लेममध्ये काय झालं आहे, पहिली गोष्ट आपण 100चे डिबेंचर 96 रुपयाला इश्यू केलेले, म्हणजे 4 रुपये तुमचा डिस्काउंटचा लॉस झाला, हे सर्वप्रथम आहे. आणि नंतर इन फ्युचर आपण त्यांना 6 रुपये एक्स्ट्रा देणार आहेत, म्हणजे जिकडे 100च्या ऐवजी आपण 106 देणार आहेत 5 वर्षानंतर, म्हणजे तिकडे 6 रुपयाचा लॉस आहे. तर पहिलं इश्यू करताना 4 रुपयाचा लॉस, नंतर इन फ्युचर रिडीम करताना 10 रुपयाचा लॉस. तर तुम्ही फक्त या छोट्या अमाऊंट आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. ते 1 कोटी वगैरे ते जाऊ दे, ते महत्त्वाचं नाही आहे, पण ज्या छोट्या अमाऊंट आहेत 96, 10 या महत्त्वाच्या अमाऊंट आहेत. तर आपल्याला काय, पहिली गोष्ट 100तनं 4 रुपये कमी झाले, म्हणजे तुम्हाला 96 रुपीज इन हँड मिळणार. आलं लक्षात. दुसरी गोष्ट, तुमचा लॉस किती आहे, 4 रुपये डिस्काउंटचा लॉस आहे आणि 6 रुपये हा इन फ्युचरचा प्रीमियमचा लॉस आहे. तर ते 4 आणि 6 किती आले, 10 झाले. ठीक आहे. तर बँक अकाउंटला 96 आले, लॉसला 10 आले. 96 आणि 10 किती होतात, 96 10 106 होतात. ठीक आहे. त्याच्यापैकी डिबेंचरला 100 रुपये गेले, डिबेंचरला किती गेले, 100 रुपये राहिले, किती 6 एक्स्ट्रा राहिले. ते 6 रुपये कुठले आहेत, इन फ्युचर जो आपण प्रीमियम देणार आहोत त्याचे 6 राहिले. ठीक आहे. जर तुम्हाला एंट्री कळली नाही तर आता आपले सोमवारी लेक्चर्स चालू होणार आहेत, तुम्ही त्यावेळेला मला पर्सनली विचारू शकता. ओके. हां, तर ही एंट्री झाल्यानंतर आता दरवर्षी आपल्याला काय करायचं आहे, 5 वर्ष एकच एंट्री एकच अमाऊंटची पास करायची आहे. म्हणजे काय होतं, आता हा जो लॉस आहे, हा लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण दाखवतो. लॉस कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता नीट लक्ष द्या. आता हे जे पहिलं वर्ष आहे हे 2019 आहे. 2019ला 1 एप्रिलला आपण डिबेंचर इश्यू केले. 1 एप्रिलला काय केलं, डिबेंचर इश्यू केले. ओके. आता नीट लक्ष द्या. हे वर्ष संपणार कधी, 1 एप्रिलला सुरू झालं आहे, हे वर्ष संपणार 31 मार्च पुढच्या वर्षी 2020 साली. 2020 साली हे वर्ष संपणार. 2020च्या शेवटच्या दिवशी म्हणजे मार्च 31ला आपण हा जो लॉस आहे हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. आता नीट लक्ष द्या. इकडे या एंट्रीला आपण लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्सला डेबिट दिलेला आहे, म्हणजे त्यावेळेला तो खर्च दाखवलेला आहे. डेबिट म्हणजे काय, त्याचा नॉमिनल अकाउंटचा नियम काय, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन्स. तर जेव्हा आपण शेअर्स इश्यू केले तेव्हा तो लॉस म्हणून दाखवला. आता दरवर्षी आपल्याला हा लॉस जो आहे तो कमी करत जायचा आहे. आता ही जी स्टेप आहे याच्यामुळे काय झालं, तुमचा लॉस जो आहे तो कुठे दाखवला गेला, बॅलन्स शीटला दाखवला गेला. कारण या लॉसचा उपयोग तुम्हाला 5 वर्ष होणार आहे. कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. या लॉसचा उपयोग तुम्हाला किती वर्ष होणार आहे, 5 वर्ष होणार आहे. म्हणजे तो लॉस तुम्हाला 5 वर्ष डिवाइड करायचा आहे. दरवर्षी एकदम ज्या वर्षी तो लॉस झाला 10 कोटीचा, एवढी मोठी अमाऊंट एकाच वर्षी दाखवायची नाही, तो आपल्याला डिवाइड करायला लागेल, कारण त्याचा बेनिफिट 5 वर्ष मिळणार आहे. म्हणजे 10 कोटीचे 1/5 अमाऊंट 2 कोटीच लॉस दाखवायचा, कारण त्याचा उपयोग आपण 5 वर्ष करणार आहोत. तर लॉस पण आपल्याला 5 वर्षातच आपल्याला तो कमी करत जायचा आहे. ठीक आहे. आता पुढची जी एंट्री येते, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट देतो. जसं तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं असेल तर त्याच्या डेबिटला सगळे खर्च येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय येतात, सगळे खर्च येतात. आता हे जे खर्च आहे ते आपण काय करणार, 10 कोटीची 1/5 अमाऊंट, प्रपोर्शनेट अमाऊंट, 10 कोटीची प्रपोर्शनेट अमाऊंट. ठीक आहे. 10 कोटीची प्रपोर्शनेट अमाऊंट 1/5 म्हणजे 2 कोटी दरवर्षी राईट ऑफ करणार. दरवर्षी किती राईट ऑफ करणार, 2 कोटी. 10 कोटी जरा लिहितो, द्यायला थोडंसं झिरोज बघावे लागतात. 10 कोटीचं 1/5 म्हणजे 2 कोटी. बरोबर. 10 कोटीचं 1/5 2 कोटी. तर 2 कोटी रुपये दरवर्षी आपल्याला कमी करायचे, म्हणजे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बॅलन्स शीटवरनं ट्रान्सफर करायचे. तर एंट्री काय येते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर. ही एंट्री 5 वेळा करायची आहे दरवर्षी, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. पण दरवर्षी तेवढी अमाऊंट आपण बॅलन्स शीटवरनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. ओके.
तर इथे नरेशन बिंग ट्रान्सफर प्रपोर्शनेट आपण सगळी ट्रान्सफर केली आहे का, त्याचं एक पर्टिक्युलर प्रपोर्शन घेतलेलं आहे. प्रपोर्शनेट अमाऊंट बिंग ट्रान्सफर, प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स कुठे ट्रान्सफर केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तसं जे इंग्लिशमध्ये आपण जो अर्थ काढतो तो नरेशनमध्ये इकडे या ठिकाणी लिहायचा आहे, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, तर ज्या ज्या एंट्रीज मी करतोय त्या आपले लेक्चर जेव्हा फिजिकल होतील तेव्हा तुम्ही मला विचारू शकता. ओके, आता हे पहिलं वर्ष झालं. पहिलं वर्ष कुठलं होतं, 2010ला सुरू झालं. 2010 एप्रिल 1ला ते सुरू झालं आणि 2011 मार्च 31ला संपलं. 2011 मार्च 31ला पहिलं वर्ष संपलं. आता पुढचं वर्ष कधी संपणार, 2012 मार्च 31ला. 2012 मार्च 31ला पुढचं वर्ष संपणार. त्या वर्षी पण ती एकच एंट्री पास करायची. त्या वर्षी पण काय करायचं, ती एक एंट्रीज पास करायची. म्हणजे इथे आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट येणार. सेम 1 कोटीचे 1/5 2 कोटी, 1 कोटीचे 1/5 2 कोटी ट्रान्सफर करणार, म्हणजे लॉस ट्रान्सफर करणार P&Lला. हे आपण म्हणताना कसं म्हणतो, लॉस ट्रान्सफर करणार, पण लॉस हा क्रेडिटला येतो, डेबिटला येत नाही, कारण तो वरती डेबिटला आलेला आहे. इथे तो कुठे येतो, क्रेडिटला येतो. तर P&Lला ट्रान्सफर काय केला आहे, लॉस केलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, नरेशन तेच राहणार. आता अजून 3 वर्ष ही एंट्री करायची. 2 वर्ष झाली, पहिलं 10-11 होतं, आता 11-12 होतं. आता पुढचं वर्ष 12-13 ते संपणार 2013 मार्च 31ला. 2013 मार्च 31ला परत सेम एंट्री पास करणार. तिसऱ्या वर्षी पण आपण 2 कोटी रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. तिसऱ्या वर्षी आपण काय करणार, 2 कोटी रुपये प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. हे अजून 2 वर्ष करायचं आहे. तर हे 12-13 संपलं. कुठलं संपलं, 12-13 वर्ष संपलं. आता पुढचं 13-14 आहे. 13-14 कधी संपणार, 2014 मार्च 31ला. 2014 मार्च 31ला हे वर्ष संपणार. 2014 मार्च 31ला हे वर्ष संपणार. ओके, आणि आता शेवटचं वर्ष 2014 मार्च 31ला हे वर्ष संपलं. परत 2 कोटी रुपये लॉसवरनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले. लॉसवरनं कुठे ट्रान्सफर केले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि आता शेवटचं वर्ष 2015 14-15 त्यावर्षी पण तेच करणार. त्यावर्षी पण तेच करणार. 2015ला लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले. आता नीट लक्ष द्या. हे झाल्यानंतर आपण लेजर बनवतो. हे झाल्यानंतर आपण काय बनवतो, लेजर. लेजर कुठलं अकाउंट बनवायला सांगितलं आहे, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स आपण बनवतो. तर इकडे जे कॉलम आहे, डेट, पर्टिक्युलर्स, नंतर अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. आता नीट लक्ष द्या. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जी पहिली एंट्री आहे, जी पहिली एंट्री आहे लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स टू 6% डिबेंचर्स. तर ही जी एंट्री आहे तिथे 10 कोटी टाकायची.
तर ही एंट्री ॲक्च्युली लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स हे जे आहेत ना, याचे 2 डेबिट पडतील. 4 कोटी डिबेंचरला, प्रीमियमला 6 कोटी, 4 कोटी आणि 6 कोटी असे 2 पडतील. टू डिबेंचरला पडतील 4 कोटी आणि प्रीमियमला पडतील 6 कोटी. टू प्रीमियम ऑन रिडम्पशन. असे टोटल 10 होतील. टोटल 10 झाले. आता दरवर्षी आपल्याला 2-2 कोटी राईट ऑफ करायचे. आणि इथे डेट 2019 एप्रिल 1. आता हे 2010 आहे. आता हे वर्ष 2011 मार्च 31ला संपणार. आता इकडे 2 कोटी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. इथे 2 कोटी आले आणि राहणार इकडे 8 कोटी. राहणार इथे 8 कोटी. बाय बॅलन्स करेक्ट. आता याची टोटल करायची 10 कोटी. दहा कोटीमधनं 2 कोटी गेले, इथे राहणार 8 कोटी. अशा प्रकारे दरवर्षी आपल्याला 2-2 कोटी ट्रान्सफर करायचे.
ओके, तर दरवर्षी अशा प्रकारे आपल्याला हे राईट ऑफ करायचं आहे. तर हे पहिलं वर्ष आलं 10-11. आता पुढचं वर्ष आहे 11-12. 2011 एप्रिल 1. तर इकडे काय लिहायचं, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 8 कोटी. नंतर 2012 मार्च 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2 कोटी. ठीक आहे. तर इथे 10 कोटी आले, 10 कोटीतनं 2 कोटी गेले, 2 कोटीत राहिले 8 कोटी. 8 कोटीनं 2 कोटी गेले, 2 कोटी वजा करून इथे राहणार 6 कोटी. आठ कोटीतनं 2 कोटी गेले, राहणार 6 कोटी. तर अशा प्रकारे आपण दरवर्षी 2 कोटी रुपये कमी करत जायचं आणि शेवटला ते 0 होऊन जाईल. 5 वर्षांमध्ये त्याची व्हॅल्यू किती होईल, 0 होईल. तर ही प्रोसेस आपल्याला 5 वर्ष करायची आहे. आता 2 वर्ष झाली, अजून 3 वर्ष ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. ओके, तर हे दुसरं वर्ष 11-12 झालं. आता त्याच्या पुढचं वर्ष आहे 12-13. 12-13व्या वर्षी पण तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. इकडे तुमचा बॅलन्स येईल 6 कोटी. म्हणजे 8 कोटीमधनं 2 कोटी गेले, राहिले 6 कोटी. म्हणजे इकडे जो बॅलन्स आपण घेणार आहोत तो 6 कोटी घेणार आहोत आणि 6 कोटीतनं 2 कोटी गेले, 4 कोटी येणार. म्हणजे हे 2012 2013. नंतर पुढचं जे वर्ष आहे 13-14, त्या वर्षी पण आपण 2 कोटी कमी करणार. पुढच्या वर्षी पण आपण काय करणार, 2 कोटी कमी करणार. इकडे हां, ओके. तर इकडे 4 कोटी आले दुसऱ्यावर. हे जे तुमचे तिसऱ्या वर्षीच्या शेवटी होते 4 कोटी, ते इकडे आले. 4 कोटीमधनं 2 कोटी गेले, आता इथे 2 कोटी राहतील. आणि इथे वर्ष आहे 2013-14. 2013-14ला 2 कोटी व्हॅल्यू राहील आणि अल्टिमेटली शेवटचं जे वर्ष आहे 14-15, ती व्हॅल्यू 0 होऊन जाईल. आलं लक्षात. तर शेवटच्या वर्षी तुमचा क्लोजिंग बॅलन्स काय राहणार नाही. फक्त जे 2 कोटी रुपये आहेत ते तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे. म्हणजे ते अकाउंट ॲटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल. हे क्लोजिंग बॅलन्स काय येणार नाही. तर हा जो मागचा जो बॅलन्स आला 2 कोटी, तो शेवटच्या वर्षी ते 2 कोटी आला आणि नंतर तो सगळाच्या सगळा आपण काय केला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळ्याच्या सगळा 2 कोटी ट्रान्सफर केला आणि हा प्रॉब्लेम तुमचा संपला. ठीक आहे. तर आपण इकडे लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आता पुढच्या लेक्चरला खूप महत्त्वाचा टॉपिक सुरू होतो आहे आणि एका काळी हा TY BComचा टॉपिक होता, रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. तर तुम्ही हे जे 2 टॉपिक जे मी शिकवलेत तुम्हाला, त्याचं प्रॉपर प्रिपरेशन सगळ्यांचं व्हायला पाहिजे. तरच तो रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स तुम्हाला कळेल. कारण कॉन्सेप्ट सगळे त्याचे आहेत. त्याचे इश्यू आणि रिडम्पशन. आपण इश्यूचा पहिला पार्ट बघितला. इश्यू म्हणजे आपण काय करतो, लोकांना शेअर्स विकतो, त्यांच्याकडनं त्याचे पैसे घेतो. लोकांना शेअर्स विकतो, त्याचे पैसे आपण त्यांच्याकडनं घेतो. आता रिडम्पशन म्हणजे त्यांचे पैसे परत करायचे. जसं आपण FD वगैरे टाकतो बँकेमध्ये, तर त्याला इश्यू म्हणतो. बँकेत FD टाकली तर त्याला काय म्हणतो, इश्यू. आणि त्याचे पैसे परत आपल्याला मिळाले तर रीपेमेंट किंवा रिडम्पशन आपण म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, रीपेमेंट किंवा रिडम्पशन. तर आता रिडम्पशनचा पार्ट आपण बघणार आहोत. पैसे घेण्याचं काम केलं पण परत पैसे द्यायचं पण आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. तर आता पैसे घ्यायचं काम झालं, आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला पैसे द्यायचं काम करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना थँक्यू. आपण आपलं लेक्चर संपूया आणि पुढच्या लेक्चरला सगळ्यांनी चांगली तयारी करून या. ओके. सगळ्यांनी चांगली या 2 चॅप्टर्सची चांगली तयारी व्हायला पाहिजे. मला कळेलच तुम्ही किती तयार केली आणि नाही केली, माझ्या लक्षात येईल. आलं लक्षात. ठीक आहे.
तर सगळ्यांना थँक्यू. सगळ्यांनी तयारी करा. आजचं लेक्चर आपण इकडे संपवूया. ओके, चला.